सुरुवात शेवट तुम्ही असता, सुखाला काही अंत नाही. तुम्ही आहात ना पाठीशी स्वामी, मग कसलीच खंत नाही. श्री स्वामी समर्थ. तर गुरुचरित्र पारायण हे आपल्याला वाचायच्या अगोदर त्याचे काही नियम आहेत, अटी आहेत, ते आपल्याला पाळावे लागतात. आणि नियम अटी पाळल्याशिवाय मला वाटतं गुरुचरित्र पारायण म्हणजे व्यर्थच आहे. गुरुचरित्र कोण करणार असेल पारायण तर, कारण हे पाळावंच लागतं नियम अटी. कारण 5व्या वेदाचं आपण वाचन करत आहोत आणि हा जो ग्रंथ आहे तो अमृततुल्य ग्रंथ आहे. साक्षात स्वामी महाराज आपल्याला या गुरुचरित्राच्या काळामध्ये दर्शन देतात. तर घरी पारायण केल्यानंतर तुम्हाला 10 पट पुण्य मिळतं. आणि तुम्हाला दत्त क्षेत्री किंवा स्वामी समर्थ केंद्रात मठात जर तुम्ही पारायण केलं तर त्याचं अनंत कोटी फळ तुम्हाला असतं. कारण जेवढे लोक आपण वाचनासाठी बसतो तितके आपले पारायण होतात. कारण घरी आपण एकटेच वाचणार, त्यामुळे एकच पट पारायण ते होत असतं. त्यामुळे शक्यतो केंद्रात पारायण करण्याचा प्रयत्न करा. अतिशय चांगला लाभ त्याच्यामधून होतो तुम्हाला. त्याचबरोबर बघा, आता ह्याच्यामध्ये काय पाळायचं आहे तर गुरुचरित्र ज्या वेळेला आपण वाचणार आहोत तर त्यावेळेला तुम्हाला द्विदल अन्न खायचं नाही. द्विदल अन्नपदार्थ खायचं नाही, म्हणजे जसं की शेंगदाणा वगैरे तुम्हाला खायचा नाहीये. पालेभाज्या ऑल तुम्ही खाल्ल्या तरी चालेल. कांदा लसूण कडकडीत वर्ज आहे, खायचं नाहीये. उग्रवास असतो त्याचा, त्यामुळे ते खायचं नाहीये. आणि त्याचबरोबर बघा, तुम्हाला चपाती म्हणजे पोळी चपाती खाऊ शकता, बटाटा भेंडी गिलके खाऊ शकता, दोडका तुम्ही खाऊ शकता, सिमला मिरची पण तुम्ही खाऊ शकता. या गोष्टी तुम्ही खाऊ शकता. फक्त तुम्हाला त्याच्यामध्ये मिरचीचा, तुम्हाला याच्यामध्ये बघा तिखटचा वापर तुम्हाला करायचा नाहीये. मिरची तुम्ही वापरली तरी चालेल. तुम्हाला पारायण काळामध्ये फळे वगैरे ज्यूस वगैरे तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला झेपेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. पूर्ण ही उपवास करायची काही गरज नाहीये. स्वामी महाराजांनी सांगितलेलं नाहीये की बाबा 7 दिवस निरंकार कर, बिना अन्न पाण्याचा राहा आणि माझी सेवा कर, असं सांगितलेलं नाहीये. तुमची शरीरयष्टी चांगली आहे तर तुम्ही सक्षम आहात तर तुम्ही पारायण अजून 10 करू शकतात. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही जपल्या पाहिजेत. तुम्ही चपाती बटाट्याची भाजी खावा मिरची घालून तरी चालेल, काही हरकत नाहीये. साधं सोपं सरळ सांगितलं गेलं तर. त्यानंतर या खाण्याच्या गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर कसं वागायचं या दिवसामध्ये आणि काय पाळायचं हेही सांगते. तर याच्यामध्ये तुम्हाला मौन धारण करायचं आहे. जास्त कोणाशी काही बोलायचं नाही. जेवढ्याच तेवढं बोलायचं आहे तुम्हाला. जेवढं जास्त तुम्हाला स्वामी नाम किंवा देवाचं जप करता येईल, कोणत्याही देवाचं तुम्ही जप करा याच्यामध्ये तरी चालेल, काही हरकत नाहीये. ज्यांना वाचता येत नाहीये, लिहिता येत नाहीये, त्यांनी फक्त देवाचं नामस्मरण केलं तरी चालेल, काही हरकत नाही. दत्तगुरूंच्या मंत्राचा जप करा, स्वामी नामाचा जप करा तरी चालेल. त्याचबरोबर बघा, गादीवरती झोपायचं नाहीये, साधं सरळ राहायचं आहे. या 7 दिवसामध्ये तुम्हाला परान्न खायचं नाहीये. परान्न पूर्ण वर्ज्य आहे. कुणाच्याही घरातलं काहीही तुम्हाला खायचं नाहीये. त्याचबरोबर तुम्हाला मांसाहार वर्ज्य आहे, मांसाहार खायचा नाहीये. त्यानंतर ब्रह्मचर्याचे पालन आहे, ते तुम्हाला 7 दिवस कडकडीत ब्रह्मचर्य पाळायचं आहे या दिवसामध्ये. आणि गुरुचरित्र वाचताना तुम्हाला साडी नेसूनच हे गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे. हातामध्ये तुमच्या निदान 2-2 हिरव्या बांगड्या तरी असाव्या. करताना महिलांच्या हातामध्ये 2-2 हिरव्या बांगड्या तुम्ही घाला. हळदी कुंकू तुमच्या कपाळाला असावं. साडी नेसून डोक्यावरून पदर घेऊन आपली महाराष्ट्री संस्कृती जपून तुम्ही हे गुरुचरित्राचं पारायण करा. अतिशय लाभदायक आहे ह्याच्यामध्ये हे पारायण. पुरुष मंडळी जर करत असतील तर सोहळ्यामध्ये करा, अतिशय उत्तम आहे. काळ्या प्रकारचं कोणतंही वस्त्र धारण करू नका. काळी पॅन्ट वगैरे काही करू नका. बनेलवरती करू नका. सरळ सोहळं तुम्ही धारण करा आणि सोहळ्यामध्ये तुम्ही हे पारायण करा. पुरुषांच्यासाठी सुद्धा याच अटी आहेत. अशा प्रकारे गुरुचरित्र पारायण तुम्ही करा. तर मी आता तुम्हाला सांगितलेलं आहे की काय खायचं, काय प्यायचं, काय पाळायचं, काय वर्ज्य करायचं, या गोष्टी सगळ्या तुम्हाला या पारायणाच्या वेळी पाळाव्याच लागतील. कारण हे नियम आहेत. हे नियम तुम्हाला पाळावेच लागतील. हे नियम पाळून तुम्हाला हे गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे. गुरुचरित्र वाचन करताना काय खाणे, काय प्यावं, कसं आचरण असावं आणि आपण कसे वागावे आणि पोशाख कसा असावा याची माहिती आपण बघितलेली आहे. तर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. असेच पुढचे व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील. आणि झालेली सेवा स्वामीचरणी रुजू करते आणि तुमचा निरोप घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.